मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. तुम्ही मला आता चेहऱ्यानिशी ओळखत आहात. मी कधी कुठे पुण्यात, मुंबईत, बाहेर कुठे दिसलो तर तुम्ही मला नमस्कार करता, अनेक जण भेटतात, बोलतात. आता मी समजा चुकून पुण्यात किंवा मुंबईत नको त्या वस्तीत, नको त्या भागात गेलो आणि तुम्हाला दिसलो तर तुम्ही साधारणतः पहिल्यांदा माझ्या चारित्र्यावरून अंदाज असा बांधाल की हा बहुतेक इथल्या काही गोष्टी जाणून घ्यायला आलाय का. समजा रात्रीच्या वेळी एखाद्या वेश्येच्या दाराचा खडखडाट वाजवत मी आत घुसायचा प्रयत्न केला आणि तुम्ही बघितलं तर म्हणाल, कुलकर्णी तुम्ही असे असाल असं अपेक्षित नव्हतं. वेश्येच्या घरातून बाहेर पडताना शर्टच्या गुंड्या असा करत मी जर बाहेर पडलो, तुम्ही म्हणाल वा रे वा, कुलकर्णी पण त्याच लायकीचा निघाला का. म्हणजे जो आपल्या वेश्येची, रखेलीची, कीपची दारं वाजवतो ना त्याला बदफैली असंच म्हणतात. बरोबर आहे. म्हणजे या वाक्याशी तुम्ही सहमत असाल. जो वेश्येच्या दाराची कडी वाजवत फिरतो तो वेगळ्याच आशेने तिथे गेलेला असतो, तो बदफैलीच असतो. मग आता माझा प्रश्न राजकारणात आहे. संजय राऊत या रखेलीच्या कड्या वाजवत का फिरतायत? संजय राऊतांचे नेते रखेलीच्या कड्या वाजवत का फिरतायत? रखेली कोण, कड्या कोण वाजवताय हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ठाऊक आहे. संजय राऊतांनी न्यायव्यवस्थेला, या देशातल्या न्यायव्यवस्थेला ती काही जणांची रखेली झाली असल्याचं म्हटलंय आपल्या ट्विटमध्ये. अर्थात संदर्भ दिलाय तो अण्णाभाऊ साठेंच्या पोवाड्याचा, त्यांच्या गीतांचा. अण्णाभाऊ साठेंच्या काळात लिहिली गेलेली गीतं ही वेगळ्याच हेतूनी लिहिली गेलेली होती. त्याचा उपयोग आता राऊत करतायत न्यायव्यवस्थेला रखेली म्हणण्याचा. म्हणजे उगाचच आपल्यावरती व्हायला नको, कंटेम्प्ट व्हायला नको म्हणून. आपलं राऊतांचं काय झालंय माहित आहे का, की ते काहीही बोलू शकतात, काहीही म्हणू शकतात. अर्थात या काहीही म्हणण्यावर लगाम घालायला हवा, घालायलाच हवा. आणि तुम्हाला घालणं जमत नसेल तर आम्ही जेव्हा काहीही बोलू तेव्हा आमच्यावरती कारवाई करण्यापासून आम्ही रोखू, त्यावेळेला हा प्रश्न विचारूच. अर्थात राऊतांच्या इतके घाणेरडे शब्द दुसऱ्या कोणासाठी वापरता येणं आम्हाला अवघड आहे. भारताची न्यायव्यवस्था रखेली झाली असेल तर उठसूट याच रखेलीच्या दाराच्या कड्या वाजवायच्या, दार उघड बये दार उघड ही आर्त हाक मारायची, ती कशासाठी? मी न्यायव्यवस्थेला रखेली मानत नाही. मी न्यायव्यवस्थेला न्यायव्यवस्थाच मानतो. त्यातील त्रुटी आपल्याला दूर कराव्या लागतील, विलंबाच्या त्रुटी दूर कराव्या लागतील, वेगवान न्याय प्रक्रिया राबवावी लागेल. यावर माझं मत स्वतंत्रपणे वेगळं कधी मांडू शकतो. पण ती रखेल झाली आहे, ती विकल्या गेली आहे असं मला तरी वाटत नाही. मी माझ्या मनात पूर्ण आदर आहे. हा आदर सगळा संपवून टाकून संजय राऊत न्यायव्यवस्थेला रखेली म्हणतात आणि आपल्या मालकासहित रखेलीचे दार वाजवायला जातात. अहो, दुसऱ्याच्या रखेलीचे दार वाजवायचे नसतात. तुमच्याच भाषेत सांगतो, दम असेल, हिम्मत असेल, ते शब्द तुमचे आहेत माझे नाहीत, दम असेल आपल्यात तर आपली रखेली ठेवावी. दुसऱ्याच्या रखेलीचे दार वाजवणाऱ्याला आपल्यालाही जमत नाही आणि बदफैलीपणा तर करायचा आहे असं म्हटलं जातं. जर न्यायव्यवस्था रखेली झाली असेल कोणाची तर तिच्या दारात जाऊन वारंवार आम्हाला न्याय द्या असं म्हणायचं आणि पुन्हा मीडियासमोर न्यायव्यवस्थेवर आमचा आदर आहे बरं का, न्यायव्यवस्थेवर आमचा आदर आहे, न्याय आम्हाला काय देईल, न्यायालयच आता निवड करणार आहे असं म्हणायचं. म्हणजे जेव्हा तुमची जामिनावर सुटका होते तेव्हा ही रखेल तुमची प्रियसी झालेली असते का? जेव्हा तुमच्या माणसांना जामिनावर सोडलं जातं तेव्हा हीच रखेल तुमची प्रियसी करून टाकता का त्यांच्या रखेलीला? सोयीनं, सगळं सोयीनं. उद्धव ठाकरेंना दिलासा दिला की न्यायव्यवस्था अबाधित आहे. संजय राऊतांना जामीन दिला की न्यायव्यवस्था अबाधित आहे. अनिल देशमुख बाहेर आले की न्यायव्यवस्था खूप उत्तम काम करते, ती झापते या सरकारला. आणि तुमचं जरा काही ऐकलं नाही किंवा कायद्यानुसार वर्तन केलं की मग मात्र न्यायव्यवस्था रखेल होऊन जाते सरकारची. राऊत ती रखेल झाली असेल
तर तिच्या कड्या वाजवायला जाऊ नका, एवढंच आम्हाला सांगायचं आहे. बरं, ते हे दुसरं, संसद हिजड्यांची हवेली बनली आहे. कौन कह रहा है, कौन कह रहा है भाई? संजय राऊत त्याच संसदेत बसणारे, हिजड्यांच्या हवेलीत राहणारे म्हणतायत संजय राऊत की ही संसद हिजड्यांची हवेली बनली आहे. वाह राऊत वाह. मग या हवेलीत तुम्ही काय करताय? त्या हिजड्यांच्या गर्दीत का गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री ही ओळ वाचता वाचता गर्दीत हिजड्यांच्या सामील संजू हो अशी नवी ओळ करायची आहे? म्हणजे उठलं वाक्य की दिलं फेकून, उठलं वाक्य की दिलं फेकून. ज्या संसदेला आपण हिजडा म्हणतोय ना, त्या संसदेत आपलेही खासदार आहेत आणि त्या गद्दारांना तुम्ही शिव्या घालताय, गद्दार गद्दार म्हणून. त्याच गद्दारांच्या मतावर हिजड्यांच्या हवेलीत तुम्हाला प्रवेश मिळालाय, त्याच गद्दारांच्या मतावर. म्हणजे हिजड्यांच्या हवेलीत जाणारे तुम्ही सोडून बाकीच्यांना म्हणताय, तर बाकी सगळे तुमच्या पक्षाचे कोण हा प्रश्न पडतो. तुमच्या मित्रपक्षाचे कोण हा प्रश्न पडतो. तुम्ही कोण हा प्रश्न पडतो. आणि ज्या गद्दारांच्या आधारावर तुम्ही गेलात, म्हणजे गद्दारांचीच मदत तुम्हाला लागलेली आहे, तिथेही तुम्हाला काही वाटत नाही. किती फेकायचं? निवडणूक आयोगाला माझं आव्हान आहे, एकनाथ शिंदेंना माझं आव्हान आहे. होय होय आव्हान म्हणतोय मी, पुन्हा तोच शब्द मी वापरतोय. 2000 कोटी रुपयांचा व्यवहार झालाय, सौदा झालाय असा आरोप थेट संजय राऊत करतायत त्यांच्या ट्विटमधून वारंवार बोलून. 2000 कोटी रुपयांचा. शिवसेना हे नाव आणि शिवसेनेचं चिन्ह एकनाथ शिंदेना देण्यासाठी 2000 कोटी रुपयांचा सौदा झालाय आणि ही प्राथमिक माहिती आहे. अजून आकडा वाढेल असं संजय राऊत म्हणतायत. बघा, पुन्हा एकदा उचललीये जीवन लावलीये टाळूला. तुमच्यात खरंच दम असेल, आता मी तो शब्द वापरतोय, तुमच्यात खरंच दम असेल, एकनाथ शिंदे, गृहमंत्री, निवडणूक आयोग सगळेच, तर एक तर संजय राऊतांना ह्या आरोप सिद्ध करायला लावा किंवा संजय राऊतांच्यावरती कारवाई करून यातली स्पष्टता काय ती कळवा. कारण चर्चा वाढत जाते. एखादं असत्य वारंवार सांगू लागलं की ते अर्धसत्य वाटू लागतं, एखादं अर्धसत्य वारंवार सांगितलं की ते पूर्ण सत्य वाटू लागतं. तसाच काहीसा घात होण्याची शक्यता आहे. म्हणूनच याबाबतची स्पष्टता या यंत्रणेने करण्याची गरज आहे. ती केली तर ठीक, नाही केली तर लोकांच्या मनात तुमच्याविषयीचा संभ्रम कायम राहील आणि ते संसदेला हिजड्यांची हवेली म्हणतील, निवडणूक आयोगाला 2000 कोटी रुपयात विकला गेलेला विक्रीची वस्तू म्हणतील आणि न्यायालयाला कोणाची तरी रखेल म्हणतील. हे असंच चालत राहील, हे लोकांच्या मनात रुजत जाईल. ते न रुजण्यासाठी यावर कारवाई करणं गरजेचं आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.